ॲक्च्युली याने डायव्हर्जन ठीक आहे ठेवलं, ठीक आहे काम चालू आहे, पण ते डायव्हर्जन ॲटलिस्ट द्यायचं तर ते त्याने नीट दिलं ना तर थोडं बरं होईल. थोड्या थोड्या वेळाने असे पॅचेस आहेत. हे बघा आता हे पण ब्रिजचं काम चालू आहे कुठल्या तरी. रोहा खोल एक प्लेन रस्त्यानंतर अचानक असा बॅड पॅच. त्याच्या आसपास ठीक वाटतोय थोडा रस्ता. चांगला आहे बोल तुझा, तेव्हा पण चांगला होता हा पॅच. संगमेश्वर टू रत्नागिरी हा पॅच असाच आहे, 1 तासाभराचा रस्ता नाहीच आहे. हे आलंय कशिडीचं टनेल. लाईट आहेत रे आतमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनलवर तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे बरेच दिवसांनी. आता हे नोव्हेंबरचा पहिला आठवडा आणि आपण चाललो आहे कोकणात. कालपर्यंत तरी भरपूर पाऊस पडत होता इकडे आणि फोन करून जेव्हा विचारलं तेव्हा कोकणातही भरपूर पाऊस पडत होता. सो बघूया आपल्याला वाटेत लागतोय का. उठलेलो तर होतं 4 वाजता. सगळं सामान लावेस्तवर, गाडी लावेस्तवर, गाडी तयार करेस्तवर मी, माझी वाईफ, माझं 5 महिन्याचं बाळ आणि आई असे आम्ही सगळे चाललो आहे कोकणात. गाडी तयार करून ठेवलेली आहे, बेबी सीट लावलेली आहे, सगळं सामान घेतलेलं आहे. परफेक्ट 6 वाजले. सो 6 वाजलेले आहेत ऑलमोस्ट निघता. अँड आजचा जर्नी आहे ऑलमोस्ट 410-420 किलोमीटर आणि बाळाबरोबरची पहिली एवढी मोठी ट्रिप आहे. डिझेल आणि हवा वगैरे कालच भरून ठेवलेली आहे. ट्रिप मीटर सेट केलेलं आहे 0ला. आज तुम्हाला पूर्ण कंडिशन दाखवू मुंबई गोवा हायवेची कितपत झालेलं आहे. आम्हाला पण जाऊन एक दीड 2 वर्ष झाली ना बाईकनी गेलो होतो आपण तेव्हा. बघूया कितपत झालाय रस्ता, कसा झालाय. चला जरा हायवेला लागू आणि मग परत रेकॉर्डिंग स्टार्ट करू. एक्सप्रेस हायवेला लागतोय आम्ही आता. इथून खोपोलीपर्यंत जाऊ पहिला टोल संपेस्तवर, कारण स्टार्टिंगला रस्ता खराब आहे इकडचा NH66. सो इथून एक्सप्रेस हायवेला जाऊ. टोल लागतो पहिला की एवढ्याशा एक 10-15 किलोमीटरसाठी तुम्हाला अराउंड 200च्या वरती टोल लागतो. हा एक फक्त प्रॉब्लेम आहे, पण तेवढा डिस्टन्स पण वाचतो. मग इकडून आपण जाऊ डायरेक्ट पालीला आणि पालीच्या साईडनी आपण बाहेर पडू NH66ला परत. त्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे आणि तिकडे पाऊसच पडत असणार त्या साईडला. सो आता इथून आपण एक्झिट घेतलेला आहे एक्सप्रेस हायवेला. हा कुठला शेल्डुंगचा टोल ना, शेल्डुंगचा टोल वरतून गेलाय. आता एवढासा कितीचा पॅच होता बघ ना, हार्डली 15 मिनिटाचा पॅच होता, 10-15 मिनिट. आपण बघूया किती टोल आहे आता. 53 रुपये शेल्डुंगचा टोल आहे. 53 रुपीज. नाही थांब, मग आपला रस्ता चुकला. ठीक आहे, आपण पुढे जाऊन बघूया. थांब, हे बंद करू. हो अरे नाही रस्ता चुकला आपला. सो आम्ही ॲक्च्युली चुकी केली की आम्ही पहिला एक्झिट घेतला एक्सप्रेस हायवेचा, त्यामुळे तिकडचा पण टोल लागला आणि आता जुन्या रस्त्याचा पण टोल लागतोय आम्हाला. आणि तो खोपोलीचा एक्झिट नव्हता, तो ॲक्च्युली चुकीचा एक्झिट होता, तो नाही घ्यायला पाहिजे. सो जाताना तुम्ही जात असाल तर तो एक्झिट घेऊ नका, चुकीचा एक्झिट आहे तो. 47 रुपीज. सनराईज बघ कसं दिसतंय. सो आता ओल्ड मुंबई पुणे हायवे आपण सोडतोय. खालापूर आहे ना, हा खालापूर आहे.
जसं आपण युजली बाईकने जाताना जातो पालीला, पालीच्या साईडला, तसं आता सेम. आता इथून पाली आहे 39 किलोमीटर्स. जर तुम्ही एक्सप्रेस हायवेने आलात तर या साईडनी याल आणि या टनेलच्या आतमध्ये जाल. आम्ही आत्ता जुन्या रस्त्याने आलो, सो आता आम्ही या टनेलच्या साईडनी म्हणजे खालून टनेलच्या खालून वरतून एक्सप्रेस हायवे जातो. टनेलच्या खाली थोडा रस्ता खणलेला आहे, खराब आहे. नंतर पालीपर्यंतचा रस्ता बरा आहे. मध्ये मध्ये पालीचा रस्ता अशा टाईपचा आत्ता झालेला आहे, नवीन बघतोय मी, असा नव्हता आधी. हा थोडा जंगलातून असं जातो ना, तो बोलवतो ना. सो नंतरचा रस्ता चांगला आहे टुवर्ड्स पाली. मध्ये मध्ये अचानक खड्डा येतो, स्पीड ब्रेकर नाही आहेत त्याचे, खड्डेच. अचानक बॅड पॅच येतो कधी कधी. आणि जो कॉन्क्रीटचा आहे तो थोडा बम्पी आहे रस्ता. सिंगल लेन रोडच आहे. नोव्हेंबरमध्ये ग्रीनरी बघ ना काय. पाऊस लागला ना. पाऊस अजून पडतोच आहे ना, काल पण पाऊस होता. हो हो जाऊन दे की, मी कुठे काय. फक्त थोडा बम्पी आहे रस्ता. डोंगर कुठला आहे काय माहिती. हा देवळाकडे जायचं असेल तर हा लेफ्ट आहे. झोपली ती. देवळाकडे जायचं असेल तर हा लेफ्ट आहे. आणि आपण आता देवळाच्या म्हणजे बाहेरून जातोय. इथे जस्ट वॉशरूम ब्रेकसाठी थांबलो होतो. वाजले आहेत 7:40. क्लाउडी आहे, सूर्य असा प्रॉपरली दिसत नाही आहे. मस्त असं व्ह्यू दिसतोय. कुठली नदी आहे ही? आंबा लिहिलेलं आहे. आंबा नदी. कंटिन्युअस साईडनीच जातोय रस्ता. रस्ता मस्त आहे जंगलातून. आला NH66 आला. आता वरती कर. आता सगळी धूळ असेल. धूळ आतमध्ये यायची नाही तर. नाही आता आपल्याला लेफ्टला जायचंय. थोडं पुढे अजून 5 मिनिटावर आहे. अजून एक रस्ता आहे जो खूप पुढे बाहेर निघतो, पण मग तो तेच आतमधून खूप किलोमीटर वाढतात. पण त्याने किती झाले आपले 107 किलोमीटर झाले घरापासून. 2 तासात 107 झाले. चांगलं आहे. NH66 ला आम्ही लागलेलो आहोत. आणि इकडे आम्ही नाश्त्यासाठी आता थांबलोय. वाजले आहेत 8:30. आणि आपल्याला आज थांबतच जायचंय. घाई नाही, कारण बाळ पण आहे छोटं. सो त्याच्या हिशोबाने, त्याच्या पेसनी. मोबाईल इकडे. चला गणपती बाप्पा मोरया. आता ऊन पडलेलं आहे. आता डायरेक्ट GOBP ला थांबू. GOBP खेड 2 तास दाखवत आहे. 111 किलोमीटर. आता तरी ठीक आहे रस्ता, म्हणजे कॉन्क्रीटचाच आहे पण चांगला आहे. झाला आहे. मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत. बघूया कुठे कुठे आहेत ते कळेल आता. स्पीड ब्रेकर नाही. सुरू केला तर मग त्यांना हे नाही करणार. नाव कुठलं आहे बघायला जोडतील त्यांना. मग रस्ते असे म्हणजे रस्ते अजून परफेक्ट नाही आहेत ना.
त्याच्यासाठी त्यांनी टोल जर चालू केला. 66 म्हणजे 66 तर ह्याचं हायवेचं नाव आहे, नॅशनल हायवेचं. नावच ते दिलंय त्यांनी, टोल प्लाझा NH 66 असं दिलंय त्यांनी पुढे. अजून गावाचं नाव नाही दिलं. नाही झालंय त्याचं. प्लेन डायव्हर्जन ठीक आहे ठेवलं, ठीक आहे काम चालू आहे, पण ते डायव्हर्जन ऍटलिस्ट द्यायचं तर ते त्यांनी नीट दिलं ना तर थोडं बरं होईल. त्याला पण कळूया. हां. काहीच नाही म्हणजे काय नाही, रस्ता काहीच नाही. थोड्या थोड्या वेळाने असे पॅचेस आहेत. पण ब्रिजचं काम चालू आहे कुठल्या तरी. हे कुठलं आहे? रोहा आहे. एक प्लेन रस्त्यानंतर अचानक असा बॅड पॅच. ट्रेन आहे काय? आवाज आहे बघ, ट्रेन जाते बघ. त्याला दाखवाय पण त्याला लक्ष जाणार नाही. एवढं लांबवर आहे. नाही आणि हो लांबवर आहे ना ट्रेन. ट्रेनचा ट्रॅक इकडे जवळच आहे साईडला. हे बघ असं मध्ये मध्ये ना चांगला केलाय त्यांनी रस्ता, पण काय अचानक खराब पॅच येतो ना, पण ते रिस्की पण आहे. अरे मग गेलं. इंदापूर सिटी आलेलं आहे आणि इंदापूरपर्यंत रोड खरंच रिस्की आहे खूप, कारण कधी अचानक मध्ये खड्डा येतो. खड्डा म्हणजे खड्ड्याचा पॅचच येतो. तर इंदापूरच्या आसपास थोडा सिंगल लेन रोड आहे. आपल्याला थोडा उशीर झाला ना ह्याच्यात इंदापूरमध्ये यायला, त्यामुळे ट्रॅफिक आहे इथं, म्हणजे गर्दी सुरू झाली आहे. हा इंदापूर डेपो लेफ्ट साईड. बघ असा जरी रोड असता ना तरी चाललं असतं रे. हा किती स्मूथ आहे बघ ना. माणगाव सिटी, हा माणगाव डेपो. इकडून मला वाटतं आहे रस्ता हरिहरेश्वरला वगैरे जायचा. दापोली, हरिहरेश्वर, इथून आहे कुठेतरी दिव्यागर वगैरे त्या साईडला, आता येईल पूर्ण राईट साईडला. माणगाव मध्ये कधीही ट्रॅफिक असतं एकदमच जर. हा नाही सिटी. अरे ह्याच्या बाहेरून जातोय रस्ता, तिकडे होता बघ लेफ्ट साईडला, तो तिकडून बाहेरून करणार आहेत, पण ते होईल तेव्हा होईल. आणि आतापासून मला वाटतं तो 3 लेन रोड आहे. 3 लेन रस्ता, म्हणजे या साईडला 3, या साईडला 3. कुठलं गाव आहे? माणगाव अजून लोणेरे म्हणते त्याच्यामध्ये. माणगाव गेलं पाठी, याच्यानंतर आलाय. पण हा खूप मोठा ब्रिज आहे आणि खूप बराच वेळ आपण खालून चाललोय. वीर रेल्वे स्टेशन आलं. आपल्या ट्रेनमधून जाताना लागतं ना कधी. वीर रेल्वे स्टेशन लेफ्ट साईड ब्रिजच्या खालून. म्हणजे वीर गाव पण असेल, दिसतात घरं थोडी. स्टेशनच आहे फक्त. गाव दुसऱ्या गावासाठी कुठल्या तरी असेल ते. त्याच्या आसपास ठीक वाटतोय थोडा रस्ता. तेव्हा पण चांगला, तेव्हा हा होता का मला आठवत नाही. रत्नागिरी. त्या साईडला तसं दिसणार नाही. लांजाची पाटी आली, पण आपल्याला लांजावरनं नाही जायचं. परशुराम घाट सुरू आहे. हा परशुराम घाट सुरू. बोस्ते घाट सुरू झालेला आहे. इकडे तो एक भयंकर स्टीप टर्न आहे.
मागच्या वेळेला फाल्गुनी इकडे खाली आपण ते हे काहीतरी ते कलिंगड का काहीतरी खाल्लं. कलिंगड हा. खायला. जेव्हा रस्ता हे वरचा ब्रिज नव्हता झाला ते खेडच्या बंद करा वरचा. नाही कुठला पॅच आहे तर बऱ्याच वेळाने संगमेश्वरचाच आहे. संगमेश्वर यायचं यायचं. रत्नागिरी टू संगमेश्वर हा खूप खराब आहे पॅच. आता आम्ही उपशी रोड घेतलेला आहे रत्नागिरीला जायला. NH66 ला बायपास करतो आणि डायरेक्ट रत्नागिरीत पोहोचवेल. कारण तो रस्ता घेण्यापेक्षा हा बरा. आतमधून घेऊन जाईल पण ऍटलिस्ट रस्ता तरी स्मूथ असेल. ऍटलिस्ट 90% रस्ता जरी स्मूथ असला तरी ठीक आहे. हा आता स्टेट हायवे असा आहे या क्वालिटीचा. आता तुम्ही बोला की नॅशनल हायवे जास्त चांगला आहे की स्टेट हायवे जास्त चांगला आहे. की ह्याच्या पहिलेचं तर मी रेकॉर्ड नाही केलं. ह्याच्या पहिले अजून सुंदर होता रस्ता. इथे तरी मध्ये मध्ये थोडेसे कधी खड्डे आहेत